मनमोकळी भटकंतीमध्ये आपण भटकंती करता करता आलोय थेऊरच्या चिंतामणीला। अष्टविनायकापैकी 5व्या नंबरचा गणपती म्हणून थेऊरचा चिंतामणी गणपती ओळखला जातो। चिंतामणी विनायक मंदिर थेऊर गावच्या मध्यभागी आहे। मंदिराचा महादरवाजा उत्तराभिमुख असून मंदिर फारच भव्य व देखणे आहे। उत्तरेकडील महाद्वारापासून ते नदी तीरापर्यंत दगडी फरसबंदीचा रस्ता थेट सतीच्या वृंदावनापर्यंत गेलेला आहे। सभामंडपाचे काम थोरले माधवराव पेशवे यांनी केलेले आहे। चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे। श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केलेले आणि गणपतीचे नाव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला होता। त्यांचे स्मारक हे याच मंदिरात आहे। येथील चिंतामणी विनायकाची मूर्ती स्वयंभू व डाव्या सोंडीची आहे। चिंतामणीने मांडी घातलेली असून मूर्ती अत्यंत सुबक व देखणी आहे। मूर्तीच्या डोळ्यात माणिकरत्ने मढवलेली दिसतात। मंदिराच्या आवारात इतर देवदेवतांचीही काही मंदिरे आहेत। पुणे सोलापूर महामार्गावरून आतल्या बाजूला 5 किलोमीटर अंतरावर थेऊर हे ठिकाण आहे। पुणे ते थेऊर हे अंतर जवळजवळ 25 किलोमीटर असे आहे। पुणे, हडपसर, लोणी काळभोर, थेऊर फाटा, थेऊर या मार्गाने थेऊरला पोहोचता येते। येथे जेवण व राहण्यासाठी चांगली व्यवस्था आहे। माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी रमाबाई या पण त्यांच्यासोबतच वयाच्या 22व्या वर्षी सती गेल्या। त्यांचे मृत्यूस्थळ हे नंतर स्मारक बनवलेले आहे। थेऊर गावातच मुळामुठा नदीच्या काठी त्यांचे हे स्मारक आपल्याला पाहता येते। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।